नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी आपली आहे पनीर मटर। ही पनीर मटर भाजी आपण घरच्या साहित्यामध्ये बनवणार आहोत। ही कशी म्हणजे चांगली होईल हॉटेलसारखी, त्याच्या काही टिप मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेले आहेत, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। चला तर आपण आपले मटर पनीर बनवायचं त्याचं साहित्य बघू। हे बघा, हे 1 वाटी मी मटर घेतलेलं आहे आणि हे पाव किलो हे घेतले पनीर घेतले पाव किलो। आता हे मटर आहेत ना, आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत थोडे, कारण हे ताजे मटर आहेत। त्याच्यामध्ये टाकायला आपण ही शिमला मिरची ॲड करणार आहोत। आता हे वाटण बघूया। हे बघा, हे मी 2 टमाटर घेतलेत मीडियम साईजचे, 3 कांदे घेतलेत मीडियम साईजचे, ह्याचं वाटण करायचं आहे। 1 इंच आलं, 7-8 लसणाच्या पाकल्या, 7 काजू आहेत आणि सुके मसाले। हा मटर पनीर मसाला आहे, हा गरम मसाला, हा आपला घरगुती मसाला, धना पावडर, जिरा पावडर आणि काय हे फोडणीला खडे मसाले। हे बघा, हे आपल्याला थोडं बॉईल करून घ्यायचं आहे आणि नंतरला मग याची प्युरी करायची आहे। लसूण, हे काजू आणि हे आलं, हे कुकरमध्ये आपल्याला थोडं बॉईल करून घ्यायचं आहे। हा मी कुकर घेतला आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे गुळाशी, आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाव कप पाणी टाकायचं आहे थोडं, आणि ह्याच्या आता 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर अशा प्रकारे मी गॅस बंद केला आहे आणि आपला कुकर पण झालेला आहे। तर मी खोलून घेते, कुकर पण गार झालेला आहे। हे बघा, तर हे बघा मी काढून घेते। हे की मिक्सरमध्ये प्युरी करायची आहे। तर आता हे मटर आहेत ना, हे मटर ताजे आहेत, ते आपल्याला पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये बॉईल करायचे आहेत थोडे। गॅस पेटवते, पाणी गरम करते, थोडेसे बॉईल करून घ्यायचे आहेत। तर मी आता गॅस पेटवला आहे, इथं कढई ठेवले, त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते। आता आपल्याला पनीर फ्राय करायचे आहेत, आणि शिमला मिरची घेतली ना, 1 छोटी शिमला मिरची घेतली, ती पण आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि फ्राय करून घ्यायची आहे। कढई चांगली गरम झाली पाहिजे आणि तेल पण, म्हणजे पनीर आपलं असं लब्बरसारखं वातड होणार नाही। आणि बटर घेतलं होतं ना, ते आपल्याला थोडं टाकायचं आहे, म्हणजे 1 चमचा। आता आपले मटर आहेत ते पण बॉईल झालेत। गॅस थोडा बारीक करते मी, आणि पनीर सोडून घ्यायचे आहेत आपल्याला। थोडी गॅस मिडियम ठेवले मी। तेल आपलं चांगलं गरम झालेलं असलं ना, तर पनीर आपलं फुटत नाही। तर अशा प्रकारे हे बघा, आपले पनीर तळून घेतलेत, आणि शिमला मिरची 1 घेतली होती ना,
ती पण मी फ्राय करून घेतले। आता आपल्याला हे पनीर काढून घ्यायचे आहे। हे बघा, आपला पनीर एक पण नाही तुटलेला। इकडे पाणी बॉईल करत ठेवलेलं आहे आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी। आता ह्याच कढईत मी भाजी करून घेते, त्याच्यामध्येच मी तेल घालून घेते। 2 चमचे तेल टाकते। हे आपले खडे मसाले आहेत। हे बघा, 1 तेजपत्ता आहे, 1 लवंग, दालचिनी आणि छोटे आहेत म्हणून 3 वेलच्या घेतल्यात मी। हिरवी वेलची आपली 3 घेतल्यात मी, छोटे आहेत म्हणून। एवढेच मसाले आपल्याला फ्राय करून घ्यायचे। गॅस बारीक करते। कांदा कट करून घेतलेला आहे, तो त्याच्यामध्ये टाकते। आपली ग्रेव्ही पण तयार झालेली आहे। हा कांदा आपल्याला गुलाबी कलरवर करायचा आहे। या पद्धतीने तुम्ही आहे ना ही मटर पनीर बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। याच्यामध्ये आपण साहित्य काही जास्त वापरलेलं नाही आहे, एकदम टेस्टी होते ही भाजी आणि तुम्हाला चव पण त्याची लागणार आहे हॉटेलसारखी। एवढी भाजी जर आपण ह्या साध्या साहित्यामध्ये जर करू शकतो तर काय हॉटेलमध्ये जायची गरजच नाही पडत। कांदा झालेला आहे आपला नरम, हा बघा, बघू शकता। आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे। आपले पावडर मसाले आहेत ना ते टाकायचे। आपला लाल तिखट, धना पावडर 1 चमचा घेतलेला आहे मी, फक्त लाल तिखट जरा जास्त घेतले। जिरा पावडर। ह्या मसाल्यांना पण थोडं फ्राय करून घ्यायचं आहे। हे मसाले खाली लागू नये म्हणून मी थोडंसं गरम पाणी टाकते। सुके मसाले आपले फ्राय झालेले आहेत। आता आपण ही ग्रेव्ही केलेली आहे ना ती त्याच्यामध्ये टाकून घेऊया। हे पण मस्त असे शिजून घ्यायचे आपल्याला। ह्याला आपण चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे। ह्याच्यामध्ये आपल्याला कसली मलाई बिलाई टाकायची नाही, ही साधी सोपी आपली रेसिपी आहे। हे थोडा वेळ जरा शिजायला पाहिजे, ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत। तुम्ही व्हिडिओ जर इथपर्यंत बघत असाल तर मला लाईक नक्की करा। हे जरा मसाला शिजेपर्यंत आपण झाकण मारून ठेवूया। हे मसाले आपले शिजतातच आहेत, तर आपल्याला हे मटर टाकून घ्यायचे आहेत। हे जरा शिजू द्या। आणि याच्यामध्ये ग्रेव्ही होती ना ते धुवून घेतली। मटर जरा शिजायला वेळ लागतो म्हणून आधी मटर टाकून घेतले। आपला पनीर मटर मसाला, कसुरी मेथी अशा हातावर जरा चोळून
टाकायचे, गरम मसाला, चवीनुसार मीठ, थोडं गरम पाणी टाकते. तर अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे. आता मी पनीर टाकून घेते. आणि मिरची फ्राय केलेली आहे ना, शिमला मिरची, ती पण आपण ॲड करू याच्यात. आता थोडा टाइम बघूया. तर चला बघूया आपली भाजी तयार झाली का. ही बघा, अशा प्रकारे आपली पनीर मटर भाजी तयार झालेली आहे. मी गॅस बंद करते. थोडी कोथिंबीर टाकून घेते. चला, आपली भाजी तयार झालेली. तर अशा प्रकारे आपली मटर पनीर भाजी ही साधीसुधी आपल्या घरच्या साहित्यामध्ये तयार झालेली आहे, हॉटेलसारखी. तुम्ही पण घरी ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा ती कशी झाली. व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.